मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना सोमवारपासून सुरुवात झाली। गुरुवारी पहिल्या सामन्यात डायमंड फुटबॉल क्लब संघाने जालना फुटबॉल क्लब संघाचा 1 गोलने पराभव केला, तर दुसरा सामना मिरजेतील KFC फुटबॉल क्लब आणि SS फुटबॉल क्लब या दोन संघात झाला। सामन्यात SS फुटबॉल क्लब यांनी पेनाल्टीमध्ये 5 गोल करून विजय मिळवला। मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरज यांच्या वतीने भव्य अशा ओपन फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। दिनांक 18 मे ते 24 मे दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धा पाहण्यासाठी मिरजेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती। सामन्याचे उद्घाटन उद्योजक फारुखभाई जमादार, भाजपचे नितेश कांबळे उपस्थित होते। स्पर्धेचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव आतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवडी, पीटर शेख, अली शेख, अबीद शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, शहाबुद्दीन शेख, मलिक नायकवाडी, दिलावर नरवाडी, खलील शेख यांनी केलं आहे। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। येथील ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी डायमंड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं आयोजित या भव्य ओपन स्पर्धेसाठी आज या उद्घाटनास प्रसंगी या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक गणेश मामा माळी असतील, मिरज नगरीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय फारुखभाई जमादार असतील, इथले ज्येष्ठ फुटबॉल तज्ज्ञ असतील रफिकभाई खतीब, मुन्ना चाचा नायकवडी। गेली अनेक वर्ष झालं या क्रीडांगणावरती फुटबॉलची अतिशय दुरवस्थी अवस्था झालेली होती। गेल्या वेळेस मलिक नायकवडी मित्रपरिवार तसेच आबिद शेख यांच्या पुढाकाराने एक अतिशय चांगला उपक्रम इथं राबवण्यात आला, फुटबॉलच्या स्पर्धा घेण्यात आल्या। त्याच्याच पाठोपाठ आज शब्बीरभाई यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य असा ओपन फुटबॉलच्या सामन्यांची सुरुवात इथं केलेली आहे। महापालिकेच्या दृष्टिकोनातून प्रभाग 7 मध्ये येणाऱ्या या क्रीडांगणाच्या विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या महासभेमध्ये येथील 4 नगरसेवकांनी या खेळाडूंचे प्रश्न अतिशय ताकदीनं इथं उपस्थित केलेत व येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या ग्राउंडसाठी लागणारा जो काही विकास निधी असेल ते आणण्यासाठी या 4 नगरसेवकांनी आपण पत्रव्यवहार करून ते पूर्ण करण्याचे इथं आश्वासित केलेलं आहे। थोड्याच दिवसामध्ये या क्रीडांगणाची भव्य स्वरूपामध्ये कामाची इथं सुरुवात होणार आहे। मी सर्व खेळाडूंना एक सांगू इच्छितो की आपण हा खेळ जिद्दीनं व मनाने खेळत असताना ह्या भागातील सर्व नगरसेवकांनी तुमचं प्रेम तितकंच ओळखून तुमच्या क्रीडांगणाला किंवा आपल्या क्रीडांगणाला लागणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू केलेला आहे व येणाऱ्या कालावधीमध्ये थोड्याच दिवसामध्ये या क्रीडांगणाचं भव्य स्वरूप मिरजकरांच्या नगरीमध्ये डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही हे सांगू इच्छितो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।